आणखीन एक महत्त्वाची बातमी आणि धक्कादायक सुद्धा। अंत्यसंस्कार केलेली महिलाच गावात हजर झाल्यानं खळबळ माजली आहे। पत्नी समजून दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार केल्याचं उघड झालंय। कोल्हापूरच्या जयसिंगपूर मधल्या घटनेनं गावकऱ्यांसोबत पोलीस सुद्धा चक्रावले। मृतदेह नेमका कोणत्या महिलेवर केले अंत्यसंस्कार याचा शोध सध्या सुरू आहे। जयसिंगपूर शहरात पत्नी समजून एका व्यक्तीनं दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार केलेत। जयसिंगपूर शहरातून 37 वर्ष महिला बेपत्ता झाली। जयसिंगपूर पोलिसात पतीनं पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली। 10 दिवसांनी मिरज तालुक्यातील निलजी बामणी गावातल्या नदीपात्रात एका महिलेचा सडलेला मृतदेह पोलिसांना आढळला। खातरजमा करण्यासाठी बेपत्ता महिलेच्या पतीला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं। गालावरील तीळ आणि साडी पाहून मृतदेह आपल्या पत्नीचा असल्याचं पतीनं सांगितलं। मृतदेह ताब्यात घेऊन स्मशानभूमीत पै पाहुण्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाले। पै पाहुणे मित्रमंडळी सांत्वनासाठी घरी गर्दी करू लागले। कुटुंब दुःखात बुडालेलं असताना अचानकपणे बेपत्ता महिला बचत गटातील कर्जाचा हप्ता भरण्यासाठी हजर झाली। त्यामुळे अख्खं गाव चक्रावून गेलं। मृतदेह सापडलेल्या महिलेच्या गालावर तीळ होता, तसाच तीळ संबंधित व्यक्तीच्या पत्नीच्या गालावरही होता। त्यामुळे दुसऱ्याच महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ या कुटुंबावर आली आहे। दरम्यान ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले तो मृतदेह नेमका कुणाचा याचा शोध आता सुरू झालाय। रक्षा विसर्जन झालेल्या दिवशी दुपारी सुमारे 3:30च्या दरम्यान उदगाव गावात ती आल्याचा आम्हाला उदगाव गावातून कॉल आला। कोण फोन केलं तुम्हाला? नागेश माने या व्यक्तीचा फोन आला। काय म्हणून? असं तुझी बायको येऊन दुपारी बचत गटाचा हप्ता भरून गेल्या। हे जयसिंगपूर पोलीस स्टेशन जे प्रशासन आहे ते प्रशासन पूर्णपणे मला अंधारात ठेवून तिचा पूर्ण जबाब घेऊन तिला परस्पर बाहेरच्या बाहेर पाठवण्यात आलं आणि मला पूर्णपणे अडचणीत आणलेलं आहे सगळ्यांनी।